क्रमांक 9 जो आपला आहे सहयोगी तत्वावरती कारखाना चालवण्यात देण्याबाबत विचारविनिमय करणे, आमचं मत आहे चेअरमन साहेब की आम्ही देखील इथं काय गोंधळ घालायला संस्था बंद पडावा ह्या उद्देशाने आलेलो नाही की बाबा सहयोगी इतर कोणी करू नये. प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला बोला. त्यांना मला वाद तारीख घेऊन द्या. पवार साहेबांचं म्हणणं बाकीचं ऐकूया. वकील साहेब बाकीचं बोलू नका. हो सभासदांना दम देऊ नका. सभासदांना दम देऊ नका. तुमचं काय बोलता माना. हे शांत बसा, शांत बसा. 2 मिनिट त्यांनी आपल्याला 2 शिवे देऊ दे. आता खाल्ले ते शिवे आता पुढे काय मग सभासदाला काय बोलू नका. काय असेल मला बोला. हॅलो, मध्ये कोणी बोलू नका. पवार साहेबांचं म्हणणं थोडक्यात त्यांनी सांगावं आणि मग आपला पुढचा विषय घ्यायला. चेअरमन साहेबांनी सांगितलेलं आहे की सगळ्या विषयाची प्रश्नाची उत्तरं आज ते देणार आहेत. अगदी दिवस मावळा तरी चालेल. त्यामुळे माझी सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत. जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या. तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या. आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतदादाच्या परिवारातील माणसं आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही. पण मध्यंतरी कुणी बोलू नका. सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं. तेवढी माझी हात जोडून विनंती आहे. साहेब, आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक 9 घेतलेला आहे. परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय अटी शर्ती असणार आहेत, किती वर्षासाठी आपण देणार आहोत. माझं 1-2 मिनिटं पूर्ण होऊ द्या साहेब आणि मग आपण उत्तर द्या. म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडे आपण सहयोगी तत्वावर देणार आहे असं आपण म्हणतोय. प्रत्यक्ष कायदे तरतूद बघितली तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनीसंग सहयोग करता येत नाही. सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातनं दिसतंय. बरं ठीक आहे, आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा या सहयोग म्हणजे नक्की कसं होणार आहे. सहयोग हा शब्दच आम्ही गेले 1 महिना झाला ऐकतोय. परंतु प्रत्यक्ष आमच्या सभासदांचं कसं हित होणार आहे, अटी शर्ती त्याच्या काय असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये उहापोह करायला पाहिजे. दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता खरं तर मला दुःख होतंय की सभासदांना विचारविनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदरच जर बोत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले तसं आपणच कबुली देत आहे. मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं. मग आम्ही त्याच्यावर विचार करू. कारण एकतर इथं विचारविनिमय अगोदर व्हायला पाहिजे. सभासदांनी हो म्हणल्यानंतर तिथून पुढची प्रोसिजर व्हायला पाहिजे. पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जरी संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग ह्या सभेचा फारसा कशासाठी आहे. आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाहीत. सर्व सभासदांना वार्षिक अहवाल आम्ही द्या म्हणून वारंवार मागणी करतोय. गेल्या 10 वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही. तसेच आता आपण वारंवार आरोप केला की बाबा माझे अर्ज आहेत तर ते 50,000 पोत्याचा कोणता अर्ज आहे आपण दाखवावा. आपण जे आपले जे म्हणणं असेल ते मी ऐकू. कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही. कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत. अर्ज जरी तुमच्याकडे असतील तर तुम्ही समोर आणा. आमच्याकडे देखील अर्ज आहेत. आणि आमचा मुद्दा एवढा आहे साहेब की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिलेली संस्था आहे. आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे. आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेल्या 2 वर्षामध्ये कुठे देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता. तर आपण अजून देखील पुढची 3 वर्ष सक्षमपणे संस्था चालवा. तुम्हाला कोणताही अडथळा विरोधक म्हणून आमच्याकडून असणार नाही. तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल. ऊस घालवत नाहीत असं तुम्ही म्हणताय. ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय. माझ्याकडे सगळे लेखी आहेत. आरजेडी आपल्याला आदेश करतायत पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा. सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे 12 प्रश्न आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं. एकाच प्रश्नावरती फक्त गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे. आणि एकेका प्रश्नाचं साहेब उत्तर देऊ शकतील की आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अटी शर्ती करायची आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी घडणार आहेत. त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काय लोकांच्या नावावरती जे काय कर्ज निघले ती कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का. एकदा साहेब प्रश्न वाचतो. तुमच्याकडे यादी आहे त्यानुसार परत आपण हे करा की सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना
सहयोगी करार किती वर्षासाठी असेल, आपली जबाबदारी व अधिकाऱ्यांचं वाटप कशा पद्धतीनं असेल, आज अखेर सहकारी शिरोमणी कारखान्यावरती आपले किती कर्ज आहे, किती थकबाकी आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं आपण नीलगड वाटचाल करणार आहोत। कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेलं आहे, त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे, किती बाकी आहे, तसे ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी, रक्कम त्यांच्या समोर किती आहे त्यांच्या नावावर उचलले त्याची आम्हाला माहिती मिळावी, तसेच ती रक्कम कधीपर्यंत परतफेड होऊन त्या लोकांचे उतारे कोरे होतील, कारण आज ते देखील आपले सभासद बांधव आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत। विषय माझा 5 होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल देणे, फंड रक्कम व इतर हेडखाली कारखान्याकडे आपले किती देणे आहेत, सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत, काय रिटायर झाले, काय मयत झाले, सर्वच कामगाराच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा, त्यांना ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी। 6 नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पतसंस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिसते किती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे, तर आपण यशवंत पतसंस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत परतफेड करणार आहोत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभा पतसंस्थेच्या बाबतीतला की प्रतिभा पतसंस्थेची देखील रक्कम आपण आपल्या या संस्थेसाठी आपण वापरली। या सगळ्या एकमेकाच्या रिलेटेड संस्था आहेत, विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असेल, यशवंत नागरी पतसंस्था असेल, प्रतिभा नागरी पतसंस्था असेल, ह्या सगळ्या आपल्या ज्या पूर्वजांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि एकमेकाच्या संबंधित असणाऱ्या या संस्था आहेत, तर एकामुळे दुसरी, दुसऱ्यामुळे तिसरी अशी बंद पडायची जी काय साखळी व्हायला लागली आहे, ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाचे आपल्याकडे किती पैसे आहेत आणि ते आपल्याला कधीपर्यंत तुम्ही परत देतात। ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली व त्याचा विनियोग कशासाठी करला त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी। कारखान्याकडे असणारं जे एकूण कर्ज आहे त्याची जी परतफेडीचं एमएससी बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे, वर्षाला आपल्याला एमएससी बँकेला किती कोटी रक्कम भरावी लागते, त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या बाबतीमध्ये पण कोणतीही संस्था ज्या संस्थेचं आपल्याकडे कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कारखाना कर्जमुक्त होणार आहे, ते किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे। त्यानंतर प्रश्न नंबर माझा 11 आहे, सभासद अनामत पोटी जमा असणारे जे काही पैसे आहेत वर्षानुवर्ष 25-30 वर्ष झालं ते देखील आपल्या दादांवरती विश्वास ठेवून, सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले आहेत। असे हजारो लोक आहेत, दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती, तर ती जी अनामत रक्कम ज्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही, त्यात काय अडचणी आहेत, त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का, आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का। त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे की प्रश्न 12, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 75 नुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची सभा असतील त्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, त्या सभेचं जर नोटीस तुम्ही वाचलं तर त्या नोटिसीमध्ये विषय काय, सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये 1 वर्षामध्ये काय व्यवहार झाला, कुठनं आपण कर्ज घेतली, किती परतफेड झाली, हे आर्थिक लेखाजोखा मांडून त्या आर्थिक लेखाजोख्याला आर्थिक जो जमा आणि खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते। मग आपल्याला आपण एक सभासद म्हणून आपल्याला जर कुठला आकडाच कळत नसेल, शेवटचा 1 मिनिट राहिलाय साहेब, एकच मिनिट चुकीचं मी बोललेलो नाही, बरं प्रश्न वाचताय का, नाही तसं दम देऊ नका तुमचं साहेब, आम्ही शांत आहे, तुम्ही दिवस नवलेपर्यंत म्हणलाय साहेब, दिवस नवलेपर्यंत म्हणलाय ठीक आहे शेवटचा प्रश्न राहिलाय थोडक्यातच मांडतो, बरोबर आहे, आपल्या कामामुळे सगळ्या संस्था बंद पडल्या त्याची देखील आम्हाला कल्पना आहे। तुमचं महत्वाचं बोला झालं ना, चला मी उत्तर देऊ बसा काय आता खाली उत्तर द्यायला आले, बाकीच्या एकच म्हणणार आहे आता एवढं ऐकलंय साहेब, काय बोला सर, फोन करा सर,
एक माईक बंद केलाय, माईक चालू करा. एक विषय राहिला त्यांचा. माईक बंद केलाय ना. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार जे काय वार्षिक अहवाल ताळेबंद पत्रक आहे ते आम्हाला सर्व सभासदांना मिळावं. की असे 12 प्रश्न विचारले. माझी अजून एक विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण मला वेळ द्या की आपण सहयोगी तत्वावर देणार आहात, त्याची अटीशर्ती आम्हाला सांगणार आहात. दुसरीकडे काल बोत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती 40 वर्षासाठी लिजर घेतला त्याच्यामुळे संभ्रम होतोय. आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यच असणार आहे. त्यामुळं संभ्रम कुठे येतोय साहेब की आपण दुसरी एक गोष्ट मला म्हणायची जर सरकारी माईक बंद सहकारी साहेब मी जे तक्रार अर्ज केलेला आहे आणि मग सांगा लोकल माईक बंद केलं मी तर सांगू. माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल, चंद्रभागा कारखाना असेल, या एकत्र संस्था आहे. तर तुम्ही सहयोग करायचा आहे तर विठ्ठल कारखान्याशी तुम्हाला तुम्ही सहकारी ठेवा, तुम्ही सहयोग करा. ठीक आहे. किंवा इतर कुठला विषय वाचत आहे. हे थांबा आता 2 मिनिट मी बोलतो. 2 मिनिट बरं का. हे खाली बसा, खाली बसा, खाली बसा. आता बोलू नका बरं का. एवढं थांबा.